पिंपळगाव बसवंत नगर परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच प्रभाग क्रमांक 7 मध्ये राजकीय वातावरण रंगतदार बनलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सपना आशिष गोटू बागुल, बनकर गीतेश तानाजी आणि नगराध्यक्षपदासाठी उमेदवार इंजिनियर गायकवाड गोपाळकृष्ण उर्फ शरद हरिश्चंद्र यांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले असून कार्यसम्राट आमदार दिलीप काका बनकर व भास्कर दादा बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली ते उमेदवारी लढवित आहे। सपना बागुल या समाजकार्यात नेहमीच सक्रिय असून नागरिकांमध्ये त्यांचा चांगला जनसंपर्क आहे। पंचायत समितीच्या सभापती पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळताना त्यांनी केलेली अनेक विकास कामे आजही स्मरणीय आहे। त्यांच्या माध्यमातून पिंपळगाव बसवंत शहरात विविध मूलभूत सुविधांच्या उभारणीसह लक्षणीय प्रगती झाली आहे। पहिल्या कार्यकाळात कामांची गती उत्तम असतानाही कार्यकाळ तुलनेने कमी होता, तरी देखील त्यांनी प्रभागातील अनेक प्रलंबित प्रश्नी मार्गी लावली आहे। आगामी कार्यकाळात उर्वरित सर्व विकास कामे पूर्ण करण्याचा दृढ निश्चय त्यांनी व्यक्त केला। कोरोना काळातही त्यांनी नागरिकांसाठी केलेली सेवा उल्लेखनीय ठरली। संकट समयी मदत, वैद्यकीय सुविधांची उपलब्धता आणि लोकांपर्यंत आवश्यक साहित्य पोहोचवण्यात त्यांचे कार्य विशेष ठरले। पुन्हा एकदा जनतेची साथ मिळाल्यास प्रभाग क्रमांक 7 मधील प्रत्येक विकास कामांचे सोनं करणार असा विश्वास सपना बागुल यांनी व्यक्त केलाय। प्रभाग क्रमांक 7 मध्ये त्यांची उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। माझी पत्नी सपना आशिष बागुल ही प्रभाग क्रमांक 7 मधून उमेदवारी करत आहे। पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक विकास कामे या ठिकाणी झाली आहेत, त्याबद्दल काय सांगाल? पंचायत समितीच्या माध्यमातून माझ्या पत्नीने भेटलेल्या कार्यकाळामध्ये सभापती असताना पिंपळगाव शहरामध्ये 9 लाखाचं मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानमध्ये सभामंडप दिला। पिंपळगावमध्ये काही रस्ते केले, गटारीचं अंडरग्राऊंड गटारीचे कामं केले। प्राधान्यक्रमाने पिंपळगाव शहरामध्ये म्हणजे माझ्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये राहिलेले रस्ते, कारण मला जो कार्यकाळ आम्हाला जो भेटला माझ्या पत्नीला ग्रामपंचायतच्या माध्यमातून, त्याच्यामध्ये माझ्या पत्नीकडून बऱ्याच प्रकारे 7 ते 8 रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण, डांबरीकरण नाही कॉन्क्रिटीकरणाचे काम केले। गार्डन देण्यात आलं आणि संभाजीनगरला एक आमच्या नवीन लुक देऊन मी तिथं छोटंसं गार्डन करून बी तिथं जाणाऱ्या लोकांकरता चांगल्या सुविधा केल्या, गटरीचं कामं केले। आणि परत पुढे निवडून आल्यानंतर पहिलं राहिलेले रस्ते लोकांना दिलेले शब्द आम्हाला पूर्ण करता नाही आलेला आहे, आम्हाला कार्यकाळ कमी भेटला। आता यांना निवडून आल्यानंतर पहिले रस्त्याचं जे राहिलेले रस्ते ते कंप्लीट क्लिअर करून बाकी काही ठिकाणी गार्डन, महिलांकरता जिम, कारण आम्ही दिलेला शब्द होता महिलांना 22 महिन्याच्या टप्प्यामध्ये ते काम आमचं अपूर्ण राहिले, ते महिलांकरता जिम देऊ आणि एक अभ्यासिका चांगली PMPCच्या मुलांकरता घडतील अशी अभ्यासिका देऊ। राहिलेले गटारीचं अंडरग्राऊंड कामे हे सर्व करू। युवकांसाठी आपण रोजगार निर्मिती करून देण्याचा प्रयत्न करू आणि ज्येष्ठ नागरिकांकरता आपण जे लागेल ज्येष्ठ नागरिकांकरता तो आपण ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू। भाऊ, आपण समाजकार्यात देखील अग्रेसर असतात, कोरोना काळातील देखील आपलं कार्य उल्लेखनीय आहे, त्याबद्दल काय सांगाल? कोरोना काळामध्ये खूप लोकांना रेमडेसिवीर भेटत नव्हतं, त्यांच्याकरता प्रयत्न केले। दवाखान्यामध्ये जाऊन कोणाला बेड मिळत नव्हते, तोही प्रयत्न केला। राहिलं जिथं जिथं स्लम एरिया आहे, झोपडपट्टी, त्या भागात जाऊन लोकांना पॅकेज जेवणाचे डबे हे ते नेऊन देण्याचे काम केले। आणि पत्रकारांना एक माझं आव्हान आहे की तुम्ही माझ्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये स्वतः जाऊन त्या प्रभागामध्ये माझ्याकडून झालेल्या 22 महिन्यात काम केलं का नाही याची तुम्ही लोकांकडून खात्री करून घ्या, कारण माझा किंवा माझ्या संघ असणाऱ्या उमेदवाराचा विजय निश्चित होईल एवढी मी खात्री देऊन तुम्हाला सांगतो। नागरिकांनी मी दिलेले शब्द पूर्ण करण्याकरता किंवा मी देतो का नाही, पूर्ण करतो का नाही याकरता मला तुम्ही परत एकदा संधी द्या, त्या संधीचं सोनं करून दाखवील। त्या 2 तारखेला माझी पत्नी बागुल सपना आशिष कंसात गोटू आणि दुसरे उमेदवार माझे बनकर गीतेश तानाजीराव यांना आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार इंजिनियर गायकवाड गोपाळकृष्ण शरद हरिश्चंद्र यांना प्रचंड मतांनी निवडून द्या ही विनंती करेल। जय हिंद, जय महाराष्ट्र। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।